नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवांमध्ये आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला चॅनल पोहोचवा शेअर करून, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणताही प्रश्न स्किप करू नका. लेक्चर शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःच्या शॉर्ट नोट्स या मेंटेन करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 12 मार्च 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, भारत टेक्स 2026 कार्यक्रमाचे उद्घाटन कोणी केले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गिरिराज सिंह यांनी. महत्त्वाचे पॉईंट्स पहा या संबंधी. भारत टेक्स काय आहे? तर वस्त्रोद्योगातील व्यापार, गुंतवणूक आणि नेटवर्किंगसाठी भारत टेक्स हा एक महत्त्वाचा मंच बनला आहे. केंद्रीय उद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी नवी दिल्लीमध्ये भारत टेक्स 2026चे उद्घाटन केले आणि हा कार्यक्रम 14 ते 17 जुलै 2026 दरम्यान भारत मंडपम नवी दिल्ली येथे होणार आहे. भारत टेक्स 2026मध्ये 141 देशांमधील प्रतिनिधी सहभागी होतील आणि भारत जगातील सर्वाधिक कापूस पुनर्वापर करणारा देश आहे, असं देखील या न्यूजमध्ये मेन्शन करण्यात आलं होतं. पुढील प्रश्न दुसरा, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने प्रथमच कोणत्या प्रकारच्या इच्छामरणाला परवानगी दिलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पॅसिव्ह युथनेशिया म्हणजे निष्क्रिय इच्छामरण असा त्याचा अर्थ होतो. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. सर्वोच्च न्यायालयाने अखेर 12 वर्षांपासून जास्त काळ कोमामध्ये अडकलेल्या हरीश राणा याला पॅसिव्ह युथनेशिया मंजूर केलेला आहे. ठीक आहे. 2018मध्ये कॉमन कॉज या प्रकारात सर्वोच्च न्यायालयाने कलम 21 अंतर्गत सन्मानाने मरणाचा अधिकार मान्य केलेला आहे आणि 2023मध्ये सर्वोच्च न्यायालयाने पॅसिव्ह युथनेशियाची प्रक्रिया अधिक सोपी व्हावी म्हणून मार्गदर्शक तत्वांमध्ये बदल देखील केलेले आहेत. पुढील प्रश्न तिसरा, महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026-27 मध्ये महिलांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी कोणते नवीन पोर्टल सुरू करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, महिला सन्मान पोर्टल. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. महिलांच्या तक्रारी ऐकण्यासाठी महिला सन्मान पोर्टल सुरू झालं आणि हे पोर्टल थेट पोलिसांशी जोडलेलं आहे. 2026च्या अर्थसंकल्पात कृषी, शिक्षण आणि उद्योग क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी विशेष लक्ष दिलेलं आहे. प्रश्न चौथा, कोल्ड रिस्पॉन्स हा लष्करी सराव कोणत्या संघटनेद्वारे आयोजित केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नाटो या संस्थेकडून. पुढील प्रश्न पहा. नाटोने 9 ते 19 मार्च 2026 या काळामध्ये कोल्ड रिस्पॉन्स नावाचा आर्टिक लष्करी सराव सुरू केला. 25,000 सैनिक आणि 14 देश यात सहभागी झाले. मुख्य हेतू आहे की आर्टिकच्या कडक हवामानामध्ये लष्करी कारवाईसाठी तयारी तपासणं, आणि नाटो ही 1949 साली स्थापन झालेली सामूहिक संरक्षणासाठीची आंतरराष्ट्रीय लष्करी संघटना आहे. पुढील प्रश्न पाचवा, आहार 2026 आंतरराष्ट्रीय अन्न व अतिथी मेळा कुठे आयोजित करण्यात आला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नवी दिल्ली येथे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. आहार 2026 आंतरराष्ट्रीय अन्न आणि अतिथी मेळ्याचे उद्घाटन केंद्रीय आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी नवी दिल्ली येथे केले. हा मेळा 10 ते 14 मार्च 2026 या काळात होतोय आणि इटलीला भागीदारी देश म्हणून निवडलं गेलंय यासाठी. आणि आहार हा मेळा अन्न प्रक्रिया, आतिथ्य आणि कृषी क्षेत्रातल्या लोकांसाठी एक महत्त्वाची व्यापाराचं व्यासपीठ आहे. अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय आणि इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन
यांनी मिळून हा मेळावा आयोजित केलेला आहे. पुढील प्रश्न 6वा. लोकमत महाराष्ट्र ऑफ द इयर 2026 मध्ये जीवनगौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर हा अशोक सराफ यांना मिळाला. पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2026 पुरस्कार सोहळा ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर हा पुरस्कार महाराष्ट्रात विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या लोकांना दिला जातो. अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतले दिग्गज आहेत. त्यांना पद्मश्री 2025 साली, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 मध्ये असे मोठे सन्मान यापूर्वी मिळालेले आहेत. पुढील प्रश्न 7वा. शेषनाग 150 हा कोणत्या प्रकारचा लष्करी तंत्रज्ञान प्रकल्प आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, स्वॉर्म ड्रोन हा पर्याय बरोबर आहे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. शेषनाग 150 हा भारतात बनवलेला लांब पल्ल्याचा स्वॉर्म अटॅक करणारा खास ड्रोन आहे आणि हा ड्रोन बेंगळुरूच्या न्यूज स्पेस रिसर्च टेक्नॉलॉजीज या स्टार्टअपने तयार केला. आणि स्वॉर्म ड्रोन तंत्रज्ञानात बरंच काही वेगळं आहे, कारण इथे अनेक ड्रोन एकत्र येतात, एकमेकांशी समन्वय साधतात आणि मग शत्रूच्या हवाई संरक्षण व्यवस्थेवरती एकत्र हल्ला करतात. पुढील प्रश्न 8वा. महाराष्ट्रात क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन कोणत्या केंद्रीय योजनेच्या धर्तीवरती सुरू करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नॅशनल क्वांटम मिशन. पुढील त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. महाराष्ट्र सरकारने आता राष्ट्रीय क्वांटम मिशनच्या धर्तीवरती महाराष्ट्र क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन सुरू करायचं ठरवलेलं आहे आणि या मिशनचा खरा उद्देश आहे क्वांटम संगणक, क्वांटम कम्युनिकेशन आणि क्वांटम सेन्सिंग या क्षेत्रात तगडे कुशल लोक घडवणं, म्हणजेच या क्षेत्रातलं मनुष्यबळ वाढवायचं आहे असा त्याचा हेतू आहे. आणि मिशनची अंमलबजावणी 3 टप्प्यात होईल. पहिला टप्पा 2026 ते 28 या काळात चालेल. पुढील प्रश्न 9वा. 2028चा ICC पुरुष T20 विश्वचषक कोणत्या देशामध्ये आयोजित केला जाणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. 2028चा ICC पुरुष T20 विश्वचषक ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये एकत्र होणार आहे. ही स्पर्धा 21 ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि 19 नोव्हेंबर 2028 रोजी अंतिम सामना रंगेल. यावेळी 20 संघ उतरतील आणि 55 सामने खेळले जातील. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न, सिडनी, ॲडलेड ओव्हल आणि पर्थ अशी प्रमुख मैदाने यासाठी निवडली जाणार आहेत. पुढील प्रश्न 10वा. इंडिगो या विमान कंपनीचे अंतरिम CEO म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राहुल भाटिया यांची. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. इंडिगो या विमान कंपनीची सुरुवात 2006 साली राहुल भाटिया आणि राकेश गंगवाल यांनी केली आहे आणि इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेड ही कंपनी इंडिगो चालवते आणि भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रामध्ये डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन नजर ठेवते, म्हणजे DGCA. आणि राहुल भाटिया हे इंटरग्लोब एंटरप्राइजेसचे प्रमुख आहेत आणि ते विमान वाहतूक, पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी या क्षेत्रांमध्ये काम करतात. पुढील प्रश्न 11वा. LPG गॅसचा सुरळीत पुरवठा आणि सट्टेबाजी रोखण्यासाठी केंद्र सरकारने कोणता कायदा लागू केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, एस्मा कायदा. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. एस्मा म्हणजे इसेन्शियल सर्व्हिसेस मेंटेनन्स ॲक्ट. हा कायदा सरकारने अत्यावश्यक सेवा बंद पडू नयेत म्हणून आणलेला आहे आणि गॅस टंचाई झाली की LPGचा पुरवठा सुरू ठेवायला केंद्र सरकार एस्मा लागू करतं.
एकदा हा कायदा लागू लागला की या सेवांमध्ये काम करणारे कर्मचारी संपावर जाऊ शकत नाहीत असं या कायद्यामध्ये आहे. आणि कोणी कायद्याचं उल्लंघन केलं तर पोलीस वॉरंटशिवाय अटक करू शकतात. शिवाय 3 लाखांपर्यंत दंड आणि तुरुंगवास यामध्ये होऊ शकतो. हा कायदा 6 महिने ते सरकारने सांगितलं तर त्यापेक्षा जास्त काळ लागू राहू शकतो. ठीक आहे, पुढील प्रश्न 12वा आणि आजचा शेवटचा प्रश्न. मॉरिशियसच्या 58व्या राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमामध्ये कोणते भारतीय नौदल जहाज सहभागी होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, INS त्रिकंड. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. INS त्रिकंड हे भारतीय नौदलाचे जहाज मॉरिशसच्या 58व्या राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमात भाग घेणार आहे. INS त्रिकंड हे पोर्ट लुईसमध्ये आलंय आणि मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाची परेड चॅम दी मास इथे होईल. आणि या जहाजाचे कमांडिंग ऑफिसर कॅप्टन सचिन कुलकर्णी हे आहेत. आणि या भेटीमुळे भारत आणि मॉरिशस यांच्यातले सागरी सहकार्य आणि द्विपक्षीय संबंध अजून घट्ट होणार आहेत. तर आजचे आपले 12 मार्च 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पहा ही विनंती आहे. आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेत त्याबद्दल थँक्यू सो मच.